चाळीसगाव तालुक्याच्या अजिंठा डोंगरांच्या लागून असलेल्या भागांमध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये साधारणतः काही सर्कलमध्ये 145 ते 150 mm तर काही सर्कलमध्ये 90 mm इतका जास्त पाऊस त्या ठिकाणी नोंदवला गेला आणि यामुळे जे नाले असतील किंवा लहान नद्या असतील त्या ठिकाणचं पाणी वाढून साधारण 300 घरांमध्ये पाणी जाण्याचा आपल्याला आतापर्यंत अहवाल आलेला आहे। या सगळ्या घटनेमध्ये एक व्यक्ती मृत झाल्याचं आतापर्यंत लक्षात आलेलं आहे। ते खात्रीलायक आपल्याकडे माहिती आलेली आहे। त्याचबरोबर अनेक जनावरे सुद्धा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्याचा आपण शोध घेत आहे। सकाळी लवकर ही टीम आपल्याकडे 30 लोकांची दाखल झाली। त्यांनी तातडीनं त्यांचं जे बचाव कार्य आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं दोन्ही ठिकाणी गावांमध्ये आणि दरडीच्या ठिकाणी म्हणजे घाटामध्ये युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। मी पाटणे गावाचे माजी सरपंच सोनवणे आनंद सोनवणे हे माझ्या शेतामध्ये खूप पाणी रात्री 10 वाजेपासून जो पाणी चालू झाला सकाळी 8-9 वाजेपर्यंत पाऊस चालू होता। जवळ 10 घंटे पाऊस चालू होता। त्यामुळे हा तोंडी आलेला आहे घास हा गेलेला आहे आमच्यावाला। तर याच्यात आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हीच नम्र विनंती।